श्री गुरुदेव दत्त. ओम नमो भगवते संचारेश्वराय. ओम नमो भगवते संचारेश्वराय. आणि हे मूर्तीचं दर्शन घ्या सकाळी सकाळी. शिवलोक, विष्णुलोक, दत्त महाराज, इकडची ही काय ताकद आहे ना, हे तुम्हाला कळायला वेळ लागेल. माझी 50 वर्ष गेली. हे लपलेले स्वामी, आता हे सांगायचं नसतं, पण यांचं दर्शन कोरोनामध्ये मला दिलं. आता कसं दिलं तर त्यांचं सांगेन कधी. काय म्हणते, या गोष्टी सांगितल्या ना, तर अनुभव म्हणा किंवा शक्ती कमी होतात असं दादा काल बोलत होता. दादा म्हणजे कोण? कमलाकर दादा. ते खरं आहे, काय चुकीचं नाही. कारण आमच्या वडिलांना दत्तात्रयाचं दर्शन झालं तर इकडेच झालं. असो, आज मी इकडे म्हणजे खामगावला, पण इथूनच सुरुवात झाली त्याची. माझी 50 वर्ष गेली आणि काय असं मदत देशातली मला दिसते आणि ती दूर व्हावी. आता मी माझा विचार करू तर माझंच भलं होणार. देश प्रेम आहे, समाजाचं पण प्रेम ठेवायला लागतं. उद्या याच समाजात मी येणार आहे परत. जिथे येणार ती घाण दिसते. उद्या आता एवढी घाण झाली पूर्वीपेक्षा, उद्या येईन तर आणखीन घाण होणार. ते घाणे यायला मला आवडणार नाही. माझाच विचार आहे म्हणून हे सगळे हालचाल चालली. पण महाराजांनी म्हणजे पाचलेकर संचारेश्वर महाराज, संचारेश्वर पाचलेगावकर, त्यांचं पाचलेगावकर नाव का ते आपण नंतर बघू कधीतरी. पण यांनी स्वतःचा विचार केला नाही. वाघ होती माऊली, ती वाघ होती तर आम्ही तिचे बछडे. तर आमचं मांजरीसारखा आवाज काढणार का मी डरकाळी फोडणार. स्वतःचा विचार करतो ना, ते मांजर पण होत नाही, त्याला मांजरीपेक्षा बेकार. तर असं सगळं आहे. असो, श्री गुरुदेव दत्त. आता आज मी थोडक्यात आटपणार काय सांगायला आलोय की एक ना सिस्टीम असते प्रत्येक गोष्टीची. गाडी चालवता आली, पण रस्त्यावर गाडी चालवताना सिस्टीम जर माहिती नसेल तर तुमच्या दुसऱ्या दिवशी ना गाडी बाहेर काढणार नाही, एवढी भीती येईल तुम्हाला. बरं, ते नियम फॉलो केले ट्रॅफिकचे तरी पण ऍक्सिडेंट होतात. तर ती एक वेगळी सिस्टीम आहे. आता माझ्या गाडीत तुम्ही कधीतरी बसा, तुम्हाला ना परमेश्वरचं नाव घ्यायला नाव लागलं ना तर हे सगळ्या दाढी मिठी उपटून फेकील मी तुम्हाला. माणूस कळतो आणि गाडीत जास्ती कळतो. एखाद्या माणसावर निगेटिव्ह असेल ना, माझ्या गाडीत त्यांनी बसावं आणि मग मला कळतं बाबा किती उंचीचा, किती तगडा माणूस आहे. अडथळे येतात, मग ते काय गोष्टी त्यांना सांगितल्या, त्यांनी सुधारल्या, आता फरक पडतो. असो, मेन मुद्दा असा आहे सिस्टीमचा. परमेश्वरांनी कशी सिस्टीम बनवलेली आहे की त्याला कळतं, त्या सिस्टीमच्या हातात सोडलेलं आहे. परमेश्वर इंटरफेअर करायला येत नाही. आता त्याला कळतं त्या सिस्टीमला, आणि सिस्टीम म्हणजे आई आहे, तर पृथ्वी वगैरे सगळं त्याच्यात आलं. त्या आईला कळतं की मुलाला काय पाहिजे, दूध कधी पाजायचं, काय कधी करायचं. तर आपण नंतर आलो, जीव नंतर झाले. किती प्रलय आले, किती काय आलं, पण निसर्ग वाढत गेला. आता काल एक व्हिडिओ बघितला केदारनाथचा, म्हणजे 400-500 वर्ष ते बर्फ खाली होतं. तर त्या लोकांनी अशी सिस्टीम बनवली ना, तर त्या मंदिराला अजून काय तडा नाही केला. आता 2012 साली पण आपण बघितलं. तर त्यात आणखीन तिथं भीमशिला आली. तर ते सिक्रेटने तुम्हाला कळणार नाहीत. ते भीमशिला आपली अशीच पाण्यावर उकडत नाही. आणि बरं, तिथंच येऊन कशी काय थांबली, पुढं का नाही गेली, तिथंच येऊन थांबली. त्यांनी 2 डायव्हर्ट केले. अशा सगळ्या गोष्टी तर त्या परमेश्वराने त्या शक्ती ठेवलेल्या आहेत. यक्ष, किन्नर, गंधर्व त्या इथे पण आहेत आश्रमात. या गोष्टी सांगायच्या नसतात.
मुद्दाम सांगतो, कारण का तुम्ही असे त्या संसाराचा आधार घेऊन पेंगत राहाल. असो, इथं आश्रमात या, हे चार्जिंग स्टेशन आहे, सारखं सांगतो. तर मला किती अक्कल आहे ते पाजळायला इकडे येत नाही मी याच्यावरती. हा आश्रम आहे, हा आश्रम आपुले सर्वांचे घर, मानवतेचे मंदिर सुंदर या माऊलीने ते बनवलं. बघा, आता हे परवा वादळ आलं होतं ना आमच्या पथकांमध्ये, ते तुटलं, महाराजांवरती ते शरण गेलं. आता हे मी नाही ठेवलेलं, इकडे एक तुकडा तुम्हाला काल दाखवला मी व्हिडिओमध्ये, व्हिडिओ बघत राहा कंटिन्यू. एक तिकडे गेलंय बघा. आता आज माझ्या लक्षात आलं तुम्हाला महाराजांचा फोटो दाखवायचा म्हणून. असं ते आहे. आता एवढं 7-8 महिने याला काय नव्हतं झालेलं. तर सुलभा आंबेडकर मॅडमनी काहीतरी मला सांगितलं, मी ठेवलं, आणि कुछ तो हालचाल हुई आहे. त्यांची केतकी ताई 4 स्टेजचे कॅन्सरला आहे. असं नंतर गोष्टी बोलू. महत्वाचं काय सिस्टीम बद्दल सांगायचं होतं. आता व्हिडिओ वाढत जाईल. तर काय कायांचं शरीर ना 60-70 वर्षाचं होतं, पण जगाची अक्कल असते ना 2-3 वर्षाची पोराची. स्वतःचाच विचार करायचा. एखाद्या लहान मुलांना स्वतः हातातला खाऊ लगेच देतो, एखादं आशा करतो. तर त्या एखाद्या लहान मुलाला पण अक्कल असते द्यायची, तर देण्याने प्रेम वाढतं. तर त्या सिस्टीम जी आहे ना, तिला कळतं कोण किती उंचीचा माणूस आहे आणि कोणाला काय द्यायचं होते. म्हणून एखाद्याला 8 तासात 8 करोड भेटतात, एखादा 8 तासात 10 रुपये पण नाही मिळत. तुम्ही म्हणणार ग्रहमान इकडे गोल गोल फिराल, पागल व्हाल, शॉर्टकट माझ्याकडे आहेत. आणि 50 वर्ष माझी गेली, तुमची 50 वर्ष गेली ना, तर लाकडं वाट बघतात तिथं या. मेन काय सांगायचं थोडक्यात, सिस्टीम आहे जगाची सिस्टीम. ती एकदा कळली तर कॉम्प्युटरची सिस्टीम कळली, तिला कसं हॅकिंग करता येतं. आय कॅन हॅक लाईफ. इथली व्यवस्था हॅक करू शकतो. सगळी शक्तीनं गप बसवू शकतो. एवढी ताकद नाही, त्याला ताकद लागते, पण यांच्या जीवावर. तर माझं बोट एवढं मोठं दिसतं ना, यांच्या जीवावर आणि ह्या सगळ्या यांच्या जीवावरती. मुक्तेश्वरच्या मूर्ती दिसत नाही, मी इकडे आड आलो. यांच्या जीवावर गंगरी महाराजांनी काय गोष्टी मला दिल्या ना, ते यांच्याच कृपेने. यांच्या म्हणजे ते बोट दाखवतोय ना, हे बघा, यांच्या कृपेने. हे बडे दर्रे म्हणायचे गंगगिरी महाराज. तर असं ते सगळं आहे. ते सिस्टीम समजून घ्या, टच मध्ये संपर्क करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. समोर आहे, अभिषेक होईल, कमलाकर दादा येईल, माझ्याकडनं काहीतरी मोठं काम होणार आहे. आता ते मोठं कामाला ते अडथळे त्यांना दिसतात ना. मी काय माऊली गेलं उडत, माझ्या भाषेत गेलं तेल लावत. मामा जर मामासारखा वागला तर ठीक, तर गाजराची पुंगी वाजते वाजून मोडून कशी खायची व्यवहार म्हणून आम्हाला कळतो. पण मामा हुशार आहे, मामाला जास्ती मामा पण दिलं, मोठे पण दिलं वाटतं, असं वाटायला लागलं. पायातली वाढणं कधी डोक्यावर पण ठेवतो, पायात कशी आणायची पण मला कळतं. आतीपणा करू नये. एक फोन ना उचला मामाचा ना, मामा असा यायला माझ्यावर रोग झाडून ना, प्रेम रोग झाडायचं ना, तर प्रेमाने या. माझ्या रुबाब दाखवून नव्हे. आगाव लवडा भगवान दास इथं ज्या मायला तुमच्या श्री गुरुदेव दत्त. मला तुमची लायकी करायला लावू नका. जेवढं चांगलं आहे ना तेवढं आदर्श आहे मी. हे भाषा चांगली असतात इकडे पण बिलकुल नाही करायचं. माझ्यासारखं वागायला जाऊ नका, तांगड्यात तुटतील. त्यांचं माझा आपलं कनेक्शन आहे, अंदर की बात आहे. तुम्ही पक्के व्हा. माझा यात काय स्वार्थ नाही, माझा एकच स्वार्थ आहे, देश बळकट होईल. ठीक आहे ना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय संचारेश्वर, जय गगनगिरी. ओम नमो भगवते संचारेश्वराय. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री
गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त. जप करत राहा. श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव गुरुदेव दत्त श्री 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 गुरुदेव दत्त.